तर आपल्या परतवाड्यामध्ये डायरेक्ट लॅम्बोर्गिनी नो दादा, डायरेक्ट 5 कोटीची कार आपल्या परतवाड्यामध्ये, आणि तेच पाहण्यासाठी एवढी भयानक पब्लिक झाली म्हटली इथं जमा की काय सांगू. आम्हा सगळं सांगतो तोपर्यंत तुमच्या वाला एकदा घ्या फॉलो करून. काय म्हणता बोट्टेवर जय शिवराय. तर मी आलो होतो भाऊ आज कार डिलिव्हरी घ्यायसाठी. ती अशी तशी नाही ना दादा, डायरेक्ट लॅम्बोर्गिनी. तर आपल्या शॅडो भाऊचं खूप दिवस सुरू होतं भाऊ लॅम्बोर्गिनी घ्यायची, तर शेवटी भाऊ घेतलीच ना रे बा. पहिले तर भाऊ तिचं पूर्ण इंजिन गरम करून टाकलं, काऊन की तिले काढत होतो भाऊ ट्रकच्या खाली, फट्ट दिशा खाली काढून घेतलं ना. पूर्ण आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये कोणाच पाशी नाही बरं हे भाऊ. मी तर पूर्ण 40 साईडने एक नंबर पाहून घेतला, काऊन की एवढी खतरनाक कार म्हटलं. पूजा वगैरे करून घेतली आणि घरात समोर एवढी पब्लिक जमा झाली म्हटलं तुम्हाला काय सांगू. सगळे भाऊ कार पाहण्यासाठी आले होते, एवढी गर्दी करून टाकली ना राव. लॅम्बोर्गिनीचे डोअर तर बा डायरेक्ट वरते ओपन होते ना, अंदर बसून तर लय जबरदस्त वाटते बरं. मेन म्हणजे भाऊ हिचं रूप पण ओपन होते बरं, आणि रूप ओपन केल्यावर तर एवढी खतरनाक दिसते म्हटलं. हे आपल्या परतवाड्यात जसं घेऊन गेलो तसे स्पीड ब्रेकर खालून घासणं चालू झालं ना दादा. घाशीन तर सहीच भाऊ, तिची हाईटच छोटी आहे ना. रोडवर घेऊन गेला पण पब्लिक रिॲक्शन एवढे जबरदस्त होते म्हटलं. लोक तर पाहणं आहे नसणार बा, काऊन की अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा डायरेक्ट लॅम्बोर्गिनी ना. पूर्ण लोक फोटो काढू परेशान ना. आणि भाऊ तुम्ही कधी पाहिली लॅम्बोर्गिनी कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचा. आणि आता कारचे असे खतरनाक ब्लॉग येणार आहे, तुमच्या भावाला एकदा फॉलो करून घ्यायचा. नाद करती का.